तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की फॅन्टॅस्टिक फोर मध्ये फक्त 4च मेंबर्स नव्हते. काही वेळेस दुसरे पण मेंबर्स आले होते. यामध्ये खूप काही एक्साइटिंग नेम्स आहेत. तर आज आपण अशा काही 5 सुपर हिरोजला जाणून घेणार आहोत की जे फॅन्टॅस्टिक फोर मध्ये थोड्या काळासाठी सामील झाले होते. चला तर मग जाणून घेऊया. तर आपली पहिली मेंबर आहे शी हल्क. शी हल्क ही थोड्या काळासाठी जॉईन झाली होती जस्ट बिकॉज द थिंगने टीम सोडली होती. पण यात दाखवलं गेलं आहे की शी हल्क ही चुलत बहीण होती द थिंगची. येस, थोड्या काळासाठी होती, पण ती खूप मोठा हेडेक आणि खूप मोठी जबाबदारी म्हणून राहिली होती फॅन्टॅस्टिक 3ची. हे आपल्याला दिसून आलं होतं फॅन्टॅस्टिक फोर इश्यू नंबर 265 मध्ये. दुसरी सुपर हिरो आहे क्रिस्टल एमॅक्युली. ही एक इनह्युमन आहे. काही काळासाठी ती असिस्टंट होती फॅन्टॅस्टिक फोर या टीमची, पण तिचे काही प्रेम संबंध होते जॉनी स्टॉर्म. आणि यानंतर ती थोड्या काळासाठी जॉईन होती फॅन्टॅस्टिक फोर या टीम मध्ये. फॅन्टॅस्टिक फोर इश्यू नंबर 81 मध्ये ती थोड्या काळासाठी फॅन्टॅस्टिक फोर यांच्यासोबत असिस्टंट म्हणून होती. आणि फॅन्टॅस्टिक फोर इश्यू नंबर 132 मध्ये फायनली एक मेंबर झाली फॅन्टॅस्टिक फोरची. तिसरा आहे ल्यूक केज, द पॉवर मॅन. याचं नाव आहे कार्ल लुकस. त्याने एकदा थिंगची जागा घेतली होती. तो एक डिफेंडर होता आणि थोड्या काळासाठी द थिंग काही कारणासाठी बाहेर होता, त्यामुळे त्याने द थिंगची जागा घेतली होती. हे आपल्याला दिसून आलं आहे फॅन्टॅस्टिक फोर कॉमिक इश्यू नंबर 168 मध्ये. चौथा सुपर हिरो आहे द फ्युचर फाउंडेशन स्पायडरमॅन. हे वर्जन आपल्याला स्पायडरमॅन अक्रॉस द स्पायडरमन्स मध्ये दिसलेलं होतं. ह्युमन टॉर्चच्या डेथ नंतर फ्युचर फाउंडेशन स्पायडरमॅनला जागा दिली होती काही कारणासाठी, आणि त्याला फॅन्टॅस्टिक फोरचा वारस म्हणून नेमले गेले. हे आपल्याला दिसून आलं आहे फॅन्टॅस्टिक फोरच्या इश्यू नंबर जो होता व्हॉल्यूम 1 2011 मध्ये प्रोड्यूस झालेला. पाचवी सुपर हिरो आहे मेड्युसा. येस, द वाईफ ऑफ ब्लॅक बोल्ट. ही क्वीन ऑफ इनह्युमन्स आहे. जेव्हा सुझन स्टॉर्मची डेथ झाली होती त्यामुळे मेड्युसाला नेमले गेले होते. ही काही तात्पुरत्या काळासाठी होती. हे आपल्याला दिसून आलं आहे फॅन्टॅस्टिक फोर इश्यू नंबर 131 मध्ये. थांबा सर, काय सांगताय ऐकून जा. बाय बाय. Kneel to knowledge. Submit to EMJ verse.